Friends and students, today we are going to discuss about the poem number 2.2. The name of the poem is Sower. Sower means farmer, or the farmer who sows the seeds in the field. In Marathi we call it Shetkari or Baliraja. Dear friends and students, all of you know that all fields are covered with jobs such as farmer or the we are going to search the service like teacher, doctor, engineer. But all teachers or doctors or engineers or whatever may be the social leader, each and every person eats from the land or farm which the farmer produces the crop in the field. So think about the farmer and his works and his not only work but his hard work, how he devoted each and everything, a harmful life he is leading. So in this poem, poet Victor Hugo describes about the bad condition of farmer, but through this poet, positively poet wants to suggest us, if we devote for our farming or field or land, it also one type of a job. So through this poem, poet want to suggest us farming is also one type of job. So dear friends and students, we must remember that farming is also, or agriculture is also one type of job, and if we devote to our farm, it also get us a lot of yield. In Marathi we called utpanna. So today we are going to discuss about page number 171, icebreakers. Make a list of words related to agriculture. मराठीत बघा, शेती संबंधितल्या कामांची लिस्ट करा, यादी करा. तर शेती संबंधित कामं यादी, फार्म, क्रॉप, फील्ड, सोईंग, पेरणी, these are the words related to agriculture. Next point, discuss the activities carried out by farmer. शेतीमध्ये शेतकरी कोणकोणती कामं करतो तर त्याची लिस्ट करा म्हणले. पुन्हा एकदा बघा, डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. शेतकरी शेतात आपल्या कोणकोणती कामं करतो त्याची लिस्ट करा, यादी करा. तर थोडक्यात ही कविता जी आहे ती शेतकरी, पेरणारा म्हणजेच कोण तर शेतकरी त्याच्या संबंधित आहेत. तर या कवितेतून आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, शेतीत तर प्लाविंग नांगरणी, सोविंग पेरणी, इरिगेटिंग पाणी देणं, आणि मग हार्वेस्टिंग काढणी, पिकाची काढणी, ह्या कामं शेतीत केली जातात. आता तिथं खाली पॉईंट बघा, इन आवर कंट्री इंजिनिअरिंग, आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग करणारे आहेत, टीचिंग शिकवणारे आहेत, टीचिंग, मेडिकल फील्ड्स, मेडिकल म्हणजे मेडिसिनल फील्ड आहे, आर मच सॉट आफ्टर, तर ह्याला जास्त डिमांड आहे. अनदर किंवा अदर प्रोफेशन्स, इतरही प्रोफेशन्स आहेत, व्यवसाय आहेत, ऑक्युपेशन्स, थ्रू दे मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. तर जेवढं म्हणजे इतर रायटरला म्हणायचं की इंजिनिअरिंगमधूनच समाजासाठी काहीतरी देणघेव करू शकतो, किंवा टीचिंगमधूनच करतो, किंवा मेडिकलमधूनच नाही, तर शेतकऱ्यानं जर नाही पिकवलं तर हे सगळी काय खाणार आहेत. म्हणजेच बऱ्याचशा गोष्टी शेतीत अवलंबून आहेत. म्हणून कवीला म्हणायचं की शेतीसुद्धा एक चांगला जॉब आहे, नोकरी आहे. जर आपण नोकरीला जेवढा वेळ देतो तेवढं शेतीला वेळ जर दिला, शेतीसुद्धा एक बेस्ट टाईप ऑफ जॉब आहे. ह्याला इथं सुचवायचं, सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी, डू नॉट गेट देअर ड्यू. तर त्या अजूनही काय फील्ड आहेत, उदाहरणार्थ फार्मर, हायली अनप्रिडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स, आर्थिकदृष्ट्या उत्पन्न काढतो, किंवा कॉन्झर्वेन्सरी वर्क्स, किंवा अजून काय वेगवेगळे कामगार आहेत की ज्यांच्यामुळं एक सोशल वर्क होऊ शकतं. काय फॉर एक्झाम्पल अण्णा हजारे आहेत,
तर एक त्या माध्यमातून सुद्धा ते समाजसेवा करू शकतात. अशा वेगवेगळ्या जॉबची किंवा सामाजिक मदत होणाऱ्या कामांची यादी, उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, वायरमन किंवा अशा लोकांनी आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा समाजाची सेवाच होते. म्हणजेच कवीला इथं सांगायचं की फक्त इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि टीचर एवढेच नाही, तर शेती आणि शेतीच्या संबंधित पूरक वेगवेगळे जॉब, व्यवसायसुद्धा समाजसेवा होऊ शकते. उदाहरणार्थ आता कोरोनाच्या काळामध्ये की सगळे घरात होते, पण त्या बिचाऱ्या शेतकऱ्याने शेतात राबून सगळ्यांना अन्न पुरवठा केला म्हणून आपण खाऊ शकलो. की जसे सैनिक सीमेवर उभा राहून वेगवेगळी सोल्जर्स आपली सेवा करतात. वी आर स्लीपिंग हिअर ड्यू टू द ब्लेसिंग ऑफ सोल्जर्स. इन द सेम वे farmer produces crops in his field, that's why we are eating here. So bless them or bless the farmers. त्या शेतकऱ्याला सुद्धा ते आपण खातोय, पैसे दिले तरी काय, पण त्यांनी पिकवतोय म्हणून आपण खातोय ना. तर अशी शेती आणि शेती संबंधातले वेगवेगळे व्यवसाय सुद्धा करता येतात. पुढे ॲग्रिकल्चर इज बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. की भारतीय अर्थशास्त्राचा शेती हा एक बॅकबोन म्हणजे कणा आहे. शेतीतून मिळणार किंवा शेतीवर बरेचसे लोक आपल्या देशातले शेतीवर अवलंबून आहेत, आणि म्हणून शेतीतून उत्पन्न जे मिळतं त्या भारतीय अर्थचक्र जे आहे ते ॲग्रिकल्चर बॅकबोन आहे. फिल इन द बॉक्सेस सपोर्टिंग दिस स्टेटमेंट. कंप्लीट फॉलोइंग वेब डायग्राम. आता ॲग्रिकल्चरल द बॅकबोन ऑफ इंडिया. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की बाय युजिंग पॅसेज कंप्लीट द फॉलोइंग वेब. तर अशी वेब दिली. आता काय दिलं आहे म्हणलं, त्यातला सेंट्रल पॉईंट आपण बघायचा की ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. शेती हे भारताचा कणा आहे, म्हणजे शेतीतून तेवढं उत्पन्न निघतं. तर शेती संदर्भित मग काय काय पॉईंट आहे तर तिथं दिलं आहे. पहिला, अ लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व इन ॲग्रिकल्चर. बाकीचे मी भरून दिलेले आहेत बघा तुम्हाला तिथं. तर दुसरं, व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू ग्रोन अँड सुटेड टू द लोकल कंडिशन्स. त्यानंतर सर्वायवल ऑफ इट अँड ऑटोमोबाईल इज पॉसिबल बट नॉट विदाउट ॲग्रिकल्चर. किंवा बिलियन्स पार्ट डिपेंड एव्हरी डे ऑन फूड क्रॉप्स ग्रोअर बाय फार्मर्स. तर शेती आणि शेती संबंधित व्यवसायावर आधारित हे आहेत. तर आपल्याला इथं कवीला काय सुचवायचं आहे, तर कवीला हेच सुचवायचं आहे की जे या गोष्टी आपल्याला डिपेंड आहेत शेतीवरती. आता पेज नंबर नेक्स्ट बघा, की जेणेकरून आपल्याला काय म्हणायचं इथं, तर पेज नंबर 72. तर या कविता ज्यांनी लिहिली त्यांचे विक्टर ह्युगो जे पोएट आहेत. तर पोएट कोण काय काय का त्यांनी केलं आहे तर त्यांच्याविषयी थोडं बघून घ्या. पोएट ते कवी आहेत, नॉवेलिस्ट कादंबरीकार आहेत, अँड ड्रामॅटिस्ट नाटककारसुद्धा. तर of the 19th century was the most important of the French romantic writers. 19व्या शतकातले ते कवी आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककारसुद्धा आहेत. 19व्या शतकातले एक महत्त्वाचे फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्स आहेत. दो रिगार्डेड इन फ्रान्स ॲज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट, की ज्यांना त्यांचे ग्रेटेस्ट त्या कंट्रीतले पोएट जरी म्हटलं असलं तरी ही इज बेटर नोन फॉर नॉवेल्स. कादंबरीकार म्हणूनच त्यांचे जास्त प्रसिद्ध आहे. नोट्रे डेम डी पॅरिस रिटन इन 1831 अँड लेस 1962. तर 1961 साली त्यांनी काय लिहिलेलं आहे तर नोट्री डॅम डी पॅरिस, आणि 1831ला, आणि पुढं लेस मिझरेबल 1862ला लिहिलेलं आहे. तर तोरुलता दत्त, काय आहे हे तोरुलता दत्त बघा. अ बंगाली पोएट ऑल्सो नोन ॲज तोरू कवी आहेत आणि तोरू म्हणून ओळख त्यांची. रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच, की जेणेकरून त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत लिहिलं आहे. वॉज बॉर्न ऑन 4 मार्च 1856 इन कलकत्ता. तर
4 मार्च 1856 साली ते कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. सी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट वर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. तर त्यांचा उल्लेख पहिली कवयित्री की म्हणून तोरू दत्तचा उल्लेख वर्सेस कविता इंग्लिशमधल्या आणि फ्रेंचमधल्या त्यांनी लिहायला सुरुवात केली. सी इज ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स, अशा डझनभर अशा पोएम त्यांनी ट्रान्सलेट केलेल्या आहेत. अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. किंवा नॉवेल वयाच्या 21व्या वर्षापर्यंतच पूर्ण केले आहेत. हर पोएम सच ॲज सीता, त्यांच्या प्रसिद्ध कविता सीता असेल, लोटस असेल किंवा अँड आवर कुसुरन्या ट्री आर वेल लव्ड, ह्या सगळ्या आवडत्या कविता आहेत त्यांच्या. द सोवर, आत्ताची ही जी चालू कविता आहे तिच्याविषयी बघा, म्हणजे तुम्हाला याची समरी कळून जाईल, सेंट्रल आयडिया कळून जाईल. द सोवर इज अ ट्रान्सलेशन ऑफ व्हिक्टर ह्युगोज पोएम. तर ही तोरूलता दत्त यांनी व्हिक्टर ह्युगोची ही जी पोएम आहे ती ट्रान्सलेट केलेली आहे. सीझन डज सिमिलरिटीज सॉयर, इट इज ट्रान्सलेटेड बाय तोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. फ्रेंचमधून इंग्लिशमध्ये तोरू दत्त यांनी. द सोवर इज अ पोएम, बघा कशाविषयी आहे. द पोएम अबाउट अ फार्मर, शेतकऱ्याविषयी आहे. हू इज सोविंग सीड्स, की जो पेरणी करतो, बिया पेरतो, त्या शेतकऱ्याविषयीची ही कविता आहे. सोवर म्हणजे पेरणी करणारा शेतकरी. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. बॅड हार्वेस्ट म्हणजे कष्ट कर 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 करायचं, राब राब राबायचं, परंतु त्याच्यातून उत्पन्न कधीच निघालं नाही. हे शेतकऱ्याच्या जीवनात येणारी शोकच आहे. त्यांनी फक्त कष्ट करायला ठरवलं, उत्पन्न घ्यायचं का नाही हातात नसतं. आणि म्हणून ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ, म्हणजे बॅड हार्वेस्ट म्हणजे पेरणी केली, सगळं त्यातून उत्पन्न काय चांगलं मिळालं नाही. हावेवर, जरी असं असलं तरी ही इज सो ऑप्टिमिस्टिक, म्हणजे तो एक ऑप्टिमिस्टिक आशावादी आहे की आज ना उद्या पिकेल. ऑफ हॅव्हिंग गुड हार्वेस्ट, कधी ना कधी चांगलं पिकेल. एव्हरी टाईम ही टॉसेस अ ग्रेन, प्रत्येक वेळेला कर्तव्य आहे की पेरणी जमिनीची ओटी भरणं पेरणी करण्यासाठी. ती ओटी भरायला तो कधीही विसरत नाही, बिया पेरायला, कष्ट करायला, पैसे घालवायला विसरत नाही. शेवटी उत्पन्न जेव्हा एक दिवस ते चांगलं कधी ना कधी येईल या आशेवरती तो शेती करतो आहे. तर ही जी कविता आहे आता बघा, लाईन बाय लाईन बघूया आपण. पेज नंबर 72. द सोवर, शेतकरी. सिटिंग इन अ सनलाइट आय सी डाईंग फास्ट. ट्विलाइट्स हॅस्टन्स ऑन द रूल. वर्किंग आवर्स हॅव वेल नाईट पास्ट. रात्रंदिवस ते आपलं म्हणजे थिंकिंग पोर्चमध्ये बसून सूर्यप्रकाश बघतोय असं नाही, तर आय सी, मी पाहिलंय, कवी म्हणतात की डाईंग फास्ट, हळूहळू ते दिवस सरतोय. ट्विलाइट हॅस्टन, आता पोर्चवे म्हणजे वरांडा किंवा कवर्ड शेल्टर इन फ्रंट ऑफ बिल्डिंग. तर स्वतःच्या घराच्या पुढं पोर्च असतो, वरांडा असतो, त्याच्यात बसून त्याचं थिंकिंग चालू आहे. वर्किंग आवर्स हॅव वेल नाईट पास्ट. दिवस शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. संध्याकाळी शॅडोज म्हणजे आपण त्याला म्हणतो तिसरा पार आपल्या भाषेत, किंवा दुपारीच्या नंतर सूर्यप्रकाश संपत जातोय वगैरे, 4, 5, 6, 7 अंधार पडेपर्यंत तो शेतात काम करतोय. बट सोवर लिंगर स्टील, जरी अंधार पडला तरी तो इकडं तिकडं शेतात रेंगाळत असतोय, काम संपलेलं नसते. ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स. शांतपणे तो शेतात आपलं, रॅग्स म्हणजे कापड, फाटकी तुटकी घालून काम करतो. लुकिंग ऑन, आकाशाकडे बघतो. आय फील अ थ्रिल म्हणजे आनंद. कवी म्हणतो मला आनंद होतोय. ब्लॅक अँड हाय हिज शिल्टो डॉमिनेट्स द फरोज. पेरणी करताना फरोज म्हणजे माघार रेगा वगैरे उठते त्या टिफणीच्या पायाच्या, किंवा टिफन चालते माघार रेषा उमटतात की ज्याच्यामध्ये बिया पडतात, असा तो संध्याकाळपर्यंत पेरत राहतोय.
नाव टू सो द टास्क इज सेट. पेरणीचं काम त्याचं काम चालूच आहे. सून शाल कम टाईम टू रीप. एक दिवस कापणी, रीप म्हणजे कापणी, कापणीची वेळ येईल. मार्चेस म्हणजे तो पुढं काम चालूच ठेवतो. ही अलॉंग द प्लेन, सगळं शेती पेरायचं काम तो चालू ठेवतोय. टू अँड फ्रो, पुढं आणि मागं त्याच्या रेगा उमटत आहेत. स्कॅटर द वाईड, मागं त्याच्या ते बिया मुजवायसाठी चाललेली रानातले जे कुळव आऊत काय असेल ते चालू आहे. फ्रॉम हिज हँड्स द प्रिशियस ग्रेन, लेवान अशी बिया त्याच्या हातातून खाली पडता आहेत जमिनीमध्ये, की ज्या उगवण्याच्या वाटेवरती आहेत असं अपेक्षा. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. तर शेप आउटलाईन ऑफ द अगेन्स्ट अ ब्रायटर बॅकग्राऊंड, म्हणजे शेतामध्ये ते बिया पडत आहेत. शेवटी डार्कनेस डिपन्स, संध्याकाळी अंधार पडायला लागला तरी सकाळी दिवस उगवायला तो पेरायला जातोय आणि संध्याकाळी अंधार पडेपर्यंत तो शेतात पेरणी काम चालू आहे त्याचं. फेड्स द लाईट, प्रकाश अंधुक होत चाललेला आहे संध्याकाळी. नाव हिज गेस्चर्स टू माइन आयज, आता डोळ्यासमोर घरी जायचे येते रस्ता. आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टॅरी कीज. आकाशामध्ये तारका वगैरे दिसू लागल्या, त्या इतक्या वेळ तो शेतात काम करत आहे. तर विचार मग्न होऊन आपण तो पेरत राहिलेला आहे. स्ट्राईड वॉक विथ अ लॉंग स्टेप्स, आता उशीर झाला आहे, घराकडे लांब ढाका टाकत चाललेला आहे. ऑगस्ट डिग्निफाईड इम्प्रेसिव्ह, उदात्त भावनेने किंवा भव्य भावनेने तो असा आशावादी दृष्टिकोनातून पेरून घराकडं चाललेला आहे. आता बिया पेरायचं काम त्याचं पूर्ण होतंय आणि ते तिथून पुढं आता त्याची बाकीची देखभाल, पाऊस आणि येणारं उत्पन्न हे त्याच्या हातात नाही. बऱ्याच वेळा त्याला हे पेरणे अशा अनेक केले ते आणि फेल गेले, ते पीक उत्पादन हार्वेस्टिंग काय आलेलं नाही. तरीसुद्धा एक दिवस चांगलं हार्वेस्टिंग येईल, चांगलं उत्पन्न येईल या आशीर्वादानं तो त्याचं काम चालू ठेवतोय. कवीला याच्यातून हे सुचवायचं आहे की एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश आलं तरी माघार न घेता पुढं आपल्याला आणखी नव्या दमानं काम करत राहायचं. एक दिवस आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे या आशीर्वाद आपण काम करत राहायचं असतं. यश अपयश डिपेंड ऑन गॉड, बट हार्डवर्क इज डिपेंड ऑन आवर हँड. दॅट इज द मेन सजेशन given by the poet Torulata Datta and translated work by Charulata Datta and main writer Victor Hugo. So in this way we have completed this poem. Tomorrow we will discuss about the next part in the poem in the next period. Till then we are going to stop here. Thank you. Okay.